त्या दगडांवरून सटकून त्या धबधब्याच्या खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. नमस्कार मित्रांनो, आज मी तळनेर, जे तालुका कन्नडमध्ये तळनेर गाव आहे, या तळनेर गावामध्ये एक धारेश्वर म्हणून एक पर्यटन स्थळ आहे, जिथे की श्रावण सोमवारच्या दिवशी खूप जास्त प्रमाणात पर्यटक येतात. तर त्या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासोबत चिंचोली या गावाचे पोलीस पाटील निलेश बलसाने, त्यानंतर शुभम पाटील आणि इथले स्थानिक अमोल तारू, हे सर्वजण मला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आणि आता आपण थोड्याच वेळात धारेश्वर ह्या ठिकाणी पोहोचणार आहे. तुम्ही जसं बघू शकता, माझ्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणात बाईक त्या ठिकाणी पार्क केलेले आहेत. आणि हा जो डोंगर दिसतोय, ह्या डोंगर आणि आम्ही जिथे उभा आहे, तर यामध्ये जो गॅप आहे, तर ह्या दरीमध्ये खाली आपल्याला उतरायचं आहे. म्हणजे आपला जो हा ट्रेक असणार आहे, तो डिसेंडिंग ट्रेक असणार आहे. म्हणजे आपण नेहमी वर चढून, डोंगराच्या वर चढून जातो, परंतु ह्या वेळेस ह्या व्हिडिओमध्ये आपण वरून खाली जाणार, डिसेंडिंग ट्रेक करणार आहोत. आणि त्या ठिकाणचा निसर्ग आपण बघणार आहे. त्या ठिकाणी खूप म्हणजे डोंगराच्या गॅपमधून एक धार वाहते, तिला धारेश्वर असं म्हटलं जातं. तर हे बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि खूप मोठे पर्यटक पण आपल्याला इथं दिसत आहेत. धारेश्वर हे जे ठिकाण आहे, हे खूप रिस्की ठिकाण आहे, त्यामुळे मी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आलेलो आहे. आत्ताच 8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एका मुलाचा म्हणजे मृत्यू झालेला आहे, त्या धारेमध्ये पडून. त्या ठिकाणी कुंड आहे. तर हे ठिकाण थोडंसं रिस्की आहे, परंतु तुम्ही काळजी घेतली तर व्यवस्थितरित्या तिथे जाऊ शकता. तर आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथून ट्रेक करत आपण खाली जाणार आहे. मधोमध जे काही आपल्याला जाताना निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि हा ट्रेक खूप रिस्की पण आहे आणि खूप निसरड्या वाटा आहेत. तर काळजी घेऊन आपल्याला हा ट्रेक करायचा आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही या ट्रेकवर, आणि व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. धारेश्वरचे हे सुंदर विनोदनीय निसर्ग आपण आता बघणार आहे. तर चला. इथून खाली आपल्याला ट्रेक करत जायचं आहे या झाडांमधून, आणि ह्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मी आलेलो आहे थोडंसं खाली, आणि आपण इथं बघतोय की माझ्या पाठीमागे कातळ कडा आपल्याला दिसतोय. तर ह्याच ठिकाणी खाली आतमध्ये जायचं. इथून पाण्याचा आवाज आणि काही लोकांचा ओरडण्याचा आवाज येतोय. तर ट्रेक करत आता इथे खाली जायचं आहे. आणखीन जसं आपण सह्याद्रीत फिरतो, त्या ठिकाणचा निसर्ग आपल्याला वेगळा वाटतो. आणि ह्या ज्या काही 7 डोंगर रांगा आहेत, तर यांचा निसर्ग पण वेगळा आहे. तर प्रत्येक ठिकाणचा जो निसर्ग असतो तो वेगळा असतो, आणि तिथला अनुभव हा सुद्धा एक वेगळा अनुभव असतो. तर चला आपण आणखीन खाली जाऊया ट्रेक करत. आणखीन आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे ते पुढे गेल्यानंतरच आपल्याला कळेल.
डिसेंडी ट्रेक करणं या वयात थोडं रिस्की आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की देवानी त्यांना इथं बोलवलेलं आहे. बाबा जरा काळजी घ्या. मित्रांनो, वरून मी आता खाली ट्रेक करत आलेलो आहे आणि आणखीन आपल्याला खाली जायचं आहे. बघू शकता आणखीन अर्धा अंतर इथे खाली जायचं आहे. तर अर्धा अंतर मी खाली आलेलो आहे. एवढं काही आवड वाटलं नाही आणि प्रशासनाने ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या पायऱ्या उतरण्यासाठी सोय केली पाहिजे, कारण की बरेचसे वयोवृद्ध व्यक्ती ह्या ठिकाणी येत आहेत आणि लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत. तर यांच्यासाठी इथून खाली उतरणं म्हणजे खूप अवघड आहे. जर इथं पाऊस असता, चिखल असता, तर ह्या ठिकाणून खाली जाणं म्हणजे खूप अवघड आहे, खूप रिस्की आहे. तर सरकारने ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या पायऱ्या बनवणं खूप गरजेचं आहे. आता मी खाली जातो आणखीन आणि बघूयात आपण आणखीन काय काय अडचणी आपल्याला येणार आहेत. मित्रांनो, आता बरंचसं खाली आलेलं आहे. आता थोडंसं राहिलेलं आहे, एक 10% बाकी असेल. तर खाली येताना खूप काळजीपूर्वक खाली यावं लागतं, कारण या दगडांमधूनच तुम्हाला खाली ट्रेक करत यावं लागतं. तर चला आता आपण लवकरच त्या धबधब्याजवळ पोहोचणार आहे. मित्रांनो, फायनली मी पोहोचलो आहे धारेश्वरला. ह्या ठिकाणी तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही, कारण की पाण्याचा खूप आवाज येत आहे इथं आणि मागच्या बाजूला बघताय तुम्ही ती धार पडती आहे. धारेश्वर ह्याच धारेला म्हटलं जातं.
धबधब्याखाली मनसोक्त भिजल्यानंतर थोडीशी चढाई करून मी वर आलेलो आहे आणि आता इथून घरी जाणार आहे. माझ्यासोबतचे आणखीन खालून येत आहेत. धबधब्याच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही धबधब्याचा आनंद घेता त्या ठिकाणी खूप निसरडे दगड असतात, तर त्यावरून तुम्ही सटकून कुंडामध्ये पडू शकता किंवा त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो. कारण 7 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा त्या दगडांवरून सटकून त्या धबधब्याच्या खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तो वाकी या ठिकाणी राहत होता. तसेच आज एक व्यक्ती वर चढत असताना त्याला एवढा दम लागला की त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा सुद्धा आज मृत्यू झालेला आहे. तो बुलढाण्याची ती व्यक्ती होती. तर अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडतात. तर तुम्हाला जर सवय नसेल ट्रेकिंगची तर तुम्ही थोडीफार ट्रेकिंग करत जा आणि त्यानंतर असे मोठे ट्रेक करण्याचं धाडस करा. तुमचं वय जर जास्त असेल तर तुम्ही डायरेक्टली अशा प्रकारचे मोठे ट्रेक करू नका. तर आज मी इथेच थांबतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि पहिल्याच वेळेस तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. वर येताना तुम्हाला खूप तर आज मी कोणतं गाव